बरं आई, काय झालं? काही नाही, काही नाही. कुठपर्यंत आलंय? माझं सगळं झालंय, म्हणजे चटणी काढली की झालं. हो का? प्रॉब्लेम आहे का काही? नाही नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. आम्ही तुला विचारायला म्हणजे सांगायला आलो होतो. बिचारीने इतकी सगळी तयारी केली आहे, आता नको करूस असं नको म्हणायला. घ्या. थँक्यू. मी पिऊन बघते. मस्त झाला चहा. हो. मलाही आवडला, मस्त झालाय. अरे मस्त झालाय की, उगाच काय नाव ठेवत होतास? काही छान झालेलं नाही, खोटं बोलताय तुम्ही, काही खरं नाही घेतलं. अरे नाही, खरंच चांगला झालाय. खोटं कशाला बोलू आम्ही? मला वाईट वाटू नये म्हणून. अरे खरंच चांगला झालाय, खरं सांगतोय. हो की नाही का? खरंच. एक मिनिट श्री, पण तू चहा करायला कधी शिकलास? आत्ता 5 मिनिटांपूर्वी. अरे वा. 100 पैकी 100 मार्क आहेत मग तुला. काही खरं नाही घेतलं. काही असू दे, तू चहा केलायस ना, तेच आमच्यासाठी खूप आहे. नो वे. जान्हवी, तू सांग बरं कसा झाला चहा? मला खूप आवडला. बघ, आता आम्ही चौघी म्हणतोय चांगला झालाय चहा, आणि तू एकटा म्हणतोयस की वाईट झालाय. मग बहुमताचा विजय. ए, तुमचं बहुमत ना पक्षपाती आहे. का? मग आईना विचार. हा, ही आयडिया करेक्ट आहे. आई अजी खोटं बोलणारच नाही. तिलाच देतो चहा. तिला सांगतो की ह्या चहाचं कौतुक करूनच दा. जान्हवी, आपण नाश्ता ताईनेच केलाय असं सांगितलं तर चालेल का तुला? का असं का? हो, मला चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण का? अरे कळेल तुला नंतर. जान्हवीच्या भल्यासाठीच सांगतोय. नर्मदा, झाला का ग नाश्ता? हो. आणि इंदू कुठे आहे? इंदू वहिनी. हा, अहो अहो मी काय म्हणते, जानू आज येणारच आहे ना, तर तिला फोन करून सांगूया ना लवकर ये म्हणून. नको. का? अगं तिच्या घरी आता काय परिस्थिती असेल आपल्याला ठाऊक आहे का? हो, पण आपल्यासारखी तर नसेल ना. तरी तिला त्रास देणं नको. जे काही सोसायचं ते आपलं आपण सोसू. पण तिच्या कानावर नको का घालायला? अगं ते ती इथे आल्यानंतर देखील घालता येईल कला. मला बाई नाही सहन होत आता हे सगळं. जानूचाच काय तो आधार आहे. तिला तिचा स्वतःचा संसार आहे हे विसरू नकोस. मला तरी कुठे आवडतंय सारखं सारखं तिला त्रास द्यायला. पण आपलंच नाणं खोटं निघालं ना तर काय करणार आहोत? काही करायचं नाही आता. जे होईल ना ते फक्त पाहत बसायचं बस. चला आपण एकत्र नाश्ता करू. तुम्ही बसा. नर्मदा म्हणतोय तर बस ना. आई, आम्ही जान्हवी बरोबर करतो ना.
आई मी वाढते ना तुम्हाला, वाढते ना. आजी, आज तुला पहिल्यांदा माझ्या हातचा चहा प्यायचा आहे. तू केलायस चहा? येस. कमाल आहे. अरे तू कशाला केलास चहा? मला सांगायचं ना. आधीच बिचारा पोरगं एवढं ऑफिस मधनं दमून येतं, त्यात चहा वगैरे कशाला करायचा रे? अगं मोठी आई, मलाच करावासा वाटला म्हणून मी केला. आणि मला कळलं चहा करणं काही फार सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे मला आपलं असं वाटायचं की पाणी घ्यायचं, गॅसवर ठेवायचं, मग त्याच्यामध्ये दूध, चहा आणि साखर हे घातलं की चहा तयार. पण नाही, इतका सोपा नाहीये चहा करणं. मला आवडेल तुझ्या हातचा चहा प्यायला. ए मलाही आवडेल. मलाही एक घोटभर चालेल. हो घे ना, मी आणतो थांब. बस बस मी आणते. आई मस्त झाला, आम्ही प्यालो. बघू ना. हा चला बेंदू आहे. वा, घ्या. अरे मस्त झालाय चहा. अगदी मस्त, अमृत तुल्य. नाही जमला. तेच म्हणत होतो मी. नाही जमलाय मला. नाही जमलाय ना मला. जमेल हळूहळू. आई आजी, मला तुझा खरेपणा अतिशय आवडतो. कारण आपल्या दोघांचंच मत आहे की हा चहा काही चांगला झालेला नाही आणि हेच बरोबर आहे. कळलं का? पहिल्यांदा केलास ना त्या मनाने चांगला आहे. इम्प्रूव्हमेंटला जागा आहे. काय श्री, आई चहा चांगला नाही असं म्हणते, तरी एवढा आनंद का झालाय तुला? अगं कारण माझंही मत तेच आहे. चहा नाही जमला तर काय, तुला ऑफिसचं काम जमतंय ना, बस झालं मग. अगं यात एवढं सिरियस होण्यासारखं काही नाहीये. हा नाहीये ना, पण पोराला वाईट वाटेल हो. एवढा प्रयत्न केला, एवढा कष्टाने चहा केलाय त्याने. चांगला झाला, चांगला. बरं, नाश्ता झालाय का? काय केलंय नाश्त्याला? मुगाचे डोसे. नर्मदा, कशाला केलेस ते? हे बघ, मला खरं सांगवत नाही आणि खोटं बोलता येत नाही. काहीतरी साधं करायचं ना. आई आता केलेत ना, प्लीज खाऊन बघा ना, प्लीज. आणा. आणते. आई चुकलंय काही? उत्तम झालेत. किती वर्षांनी असे डोसे खाल्लेत मी.
इतक्या वेळा सांगून सुद्धा मला जमत नव्हतं, पण आज कसे अगदी छान लुसलुशीत झालेत. सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित झालंय. चटणी सुद्धा उत्तम झालीये. चटणी सारखी आहे, पेस्ट नाहीये. हो वहिनी, खरंच खूप मस्त झालंय. वा 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 वा. वहिनी मला पण शिकवा कसे केलेत ते. आई, डोसे मी नाही केलेत. मग कोणी केले? जान्हवीने केलेत. गुड. चव आहे तुझ्या हाताला. आलेच. आय एम सॉरी, मी आलोच. हे वेडाबाई, एक काय झालं? आनंदाश्रू येते. माहितीये मला. श्री, मला खरंच वाटलं नव्हतं मला एवढी मोठी कॉम्प्लिमेंट मिळेल. म्हणजे बाबा कधीतरी म्हणायचे छान झालंय, मस्त झालंय, पिंट्याही म्हणायचा. पण मला काय वाटायचं माहितीये, ते माझ्यावरच्या प्रेमापोटी बोलतायत. म्हणजे साईतली लोक सुद्धा म्हणायची. पण आज जे विशेष वाटतंय ना मला, ते कधीच वाटलं नव्हतं यापूर्वी. श्री, तू प्रपोज केल्यानंतर जितका आनंद झाला होता ना, इतका आनंद झालाय मला आता. हो, आणि मी प्रपोज केलं ना तेव्हाही तू रडलीच होतीस. मी पण मूर्खासारखी इमोशनल होत असते. मूर्खासारखं काय त्यात? स्वभाव आहे तुझा तो. पण मला खरंच वाटलं नव्हतं याची इतकं कौतुक करतील माझं. हो ग, खरंच मलाही अजिबात वाटलं नव्हतं की आईची एवढं कौतुक करेल. म्हणजे आई जेव्हा असं म्हणाली ना की डोसे मी केले, तेव्हा मी तिला अडवलंच नाही. कारण म्हणलं तू केलेले डोसे काही कारणाने आईजीला आवडले नाहीत तर त्याचं तुला वाईट वाटेल. म्हणून मी तो विषयच टाळला. म्हणलं बोलायलाच नको. पण जान्हवी, अगं काय कमाल डोसे केले तू. काय चव आहे तुझ्या हाताला. पण मला खरंच वाटलं नव्हतं की आईची इतकं छान बोलतील. म्हणजे तुला खरं सांगू, नावं ठेवण्या इतके वाईट होऊ नयेत डोसे, इतकीच प्रार्थना करत होते रे मी देवाकडे. हो का? अगं मी चहा केला ना तेव्हा मी प्रार्थना केली देवाकडे. माझी नाही ऐकली, तुझी बरी ऐकली. एवढा पक्षपात असतोय देवाच्या दारी. चहा पण छान झाला होता. अरे वा, रडता रडताही खोटं बोलता येतं वाटतं. आई, तुला खरंच आवडलेत ना डोसे? अर्थात. का तिला वाईट वाटेल म्हणून बोललात? माझ्या नातवाला वाईट वाटू नये म्हणून मी खोटं बोलले नाही. तर तिला वाईट वाटेल म्हणून मी का खोटं बोलेन? पण तिने का केला आज नाश्ता? अगं तिला करावं असं वाटलं म्हणून. आवड आहे तिला. आणि जमतोय मस्त. आई, तुम्हाला माहितीये आज सगळंच्या सगळं जान्हवीने केलं. आवडत असेल तर करू दे तिला. दर रविवारचा नाश्ता तिलाच करू दे, जमत असेल तर. आई खरंच, अहो का नाही जमणार? जमेल ना, जमवेल ती. वर्किंग वुमन आहे ना ती, म्हणून म्हटलं.
तिला न विचारता काहीही ठरवू नका. विचारेन तिला मी. अगं तुम्ही पण सुरू करा ना. आम्ही तिच्या बरोबर बसतो ना. आई मी पण जान्हवी बरोबर घेऊ प्लीज. बर मला आत्ता दिला तरी चालेल. देते हा तुला देते. आय एम सो हॅपी फॉर यू जान्हवी. या घरात पहिलं पाऊल टाकलं ना तेव्हा एक वचन दिलं होतं स्वतःला कुठलं? की आई आजींनी आपणहून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला पाहिजे. म्हणजे तुझ्यासाठी नाही, घरासाठी नाही, माझ्यासाठी नाही, त्यांना आतून वाटतंय म्हणून त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला पाहिजे. तो ती तुला नक्की देईल. श्री, माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने आज कित्येक दिवसांनी माझं पहिलं पाऊल पडलंय रे. आणि जान्हवी कायम लक्षात ठेव, मी तुझ्या बरोबर आहे सतत. मला माहितीये श्री. मला खूप आनंद झालाय आज. जान्हवी हळू. जान्हवी ग गुणाची माझी बायको. अगं आईंकडून शाबासकी मिळवलीयस तू. केवढी मोठी गोष्ट आहे माहितीये का तुला. तू करून दाखवलंस जान्हवी. अगं तुला माहितीये का, मगाशी ना आम्ही तुला खरं तर नाश्ता करू नकोस असं सांगायला आलो होतो. हो 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 अगं विसरले. आम्हाला असं वाटलं की नाही झालं, तुला नाही जमलं नीट तर काय करायचं. आणि आई खूप परखडपणे आणि खरं जे मत आहे ते सांगून टाकतात ना. आम्हाला सगळ्यांना सवय झाली आहे, पण तुला वाईट वाटलं असतं म्हणून आम्ही करू नको सांगायला आलो होतो. हो पण तुझं झालं होतं ना सगळं, म्हणून ना नाही सांगितलं. अगं पण तरी मला भीती वाटत होतीच. मलाही वाटत होती. हो ना. पण जाऊ दे, सगळं छान झालं. हो आणि आता तुला त्याबद्दल बक्षीस सुद्धा मिळणार आहे. ऐका 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 सगळ्यांनी ऐका. जान्हवी ऐक, आई आजींनी सांगितलंय जर तुला जमणार असेल, मी विसरले. आई आजींनी सांगितलंय जर तुला जमणार असेल ना तर प्रत्येक रविवारी सगळ्यांसाठी नाश्ता तूच कर. क्या बात है. असं म्हणाल्या आई आजी? हो नाही म्हणजे त्या स्वतः असं म्हणाल्या. म्हणजे त्यांनी सांगितलं असं आपणहून. अगं जान्हवी तू कितीही वेगवेगळे शब्द वापरून हा प्रश्न विचारलास ना तरी या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. तुला हा मान तुझ्या कॅलिबरमुळे मिळालाय. तू सिद्ध केलंय स्वतःला. हो ग हो, तुझ्या पाककौशल्यामुळे ना आज स्वयंपाकघराची दारं तुला आईंनी उघडी करून दिली आहेत. आणि ना तुला जमेल तसं कर. एखाद वेळेस नाही जमलं तर काही बिघडत नाही. का नाही जमणार, मी जमवेन. जान्हवी 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 कॉंग्रॅच्युलेशन. अरे काय चाललंय तुमचं, लहान मोठे काही पोचच नाहीये पोरांना. मावशी मी तुला काय सांगितलंय, प्रेमाची मिठी. रोमॅन्स वगैरे काय नसतो याच्यात. हो का, अशी असते का प्रेमाची मिठी. ठीक आहे मग जान्हवी, मला तुला प्रेमाची मिठी मारायची. तुला तुझ्या बाबांकडे जायचंय ना, मग चला नाश्ता करून घेऊया. हो जाताना ना आई बाबांसाठी आणि पिंट्यासाठी पण थोडे मुगाचे डोसे घेऊन जा, त्यांना खूप आवडेल. चालेल. चला मग मी आता तुमचा डबा भरते. ए चला, मला पण खूप भूक लागली आहे. हो आणि याने केलेला चहा सुद्धा प्यायचा आहे ना, खूप झालाय. अरे कसा केलायस तू. नाही छोटी आई. हो माझ्या बाळाने खूप छान चहा केलाय आणि खूप केलाय. अन्नपूर्णा आहे माझी आई. अगं मुळात आई आजीला ना ती आवडच आहे. म्हणजे नवीन नवीन पदार्थ करायचे आणि लोकांना ते खायला घालायचे. बरं पद्धत एकदम साधी आहे, घरगुती, पण तरीही त्यात एक आई आजीचा टच. तिचं एक ते एक एक्सप्रेशनच होतं, कला होती तिच्यात. पण मग आजोबा गेल्यानंतर तिला काही सुचलंच नाही. त्यातनच मग तिने एक गृहउद्योग सुरू केला, गोखले गृहउद्योग. आणि मग बघता 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 तिने हा एवढा मोठा केला. आई आजी अभिमान वाटावा अशाच आहेत रे. हे पण तरी
तू कसे काय इतके सुंदर डोसे करू शकतेस? असं कसं सांगू? सांग ना. अरे असं कसं सांगता येईल? अगं म्हणजे अगदी रेसिपी नको सांगूस, पण तरी इतके छान डोसे कसं काय म्हणजे? एकतर आई आजींसारखे छान छान पदार्थ तयार करून लोकांना खायला द्यायला मलाही आवडतात. छान वाटतं. आणि लहानपणापासून करत आले ना रे. स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि स्त्री स्वयंपाक करताना जो विचार करते ना त्याचा परिणाम तिने तयार केलेल्या अन्नावर होत असतो. म्हणजे एखादी स्त्री स्वयंपाक करताना जर असा विचार करत असेल की मी केलेलं अन्न खाऊन सगळ्यांनी तृप्त व्हावं, ती एकाग्रतेने बनवत असेल आणि आनंदाने बनवत असेल तर ते हमखास चांगलं होतच होतं. आणि आपण केलेलं अन्न खाऊन लोक तृप्त झालीये हे पाहूनच पोट भरून जातं. काय झालं? असा का बघतोयस? मला तुझा खूप अभिमान वाटतो जान्हवी. थँक्यू श्री. आता ना तू खूप खूप आई आजी सारखं बोललीस. म्हणजे मी तुला अनेकदा म्हणतो ना की आई आजी आणि तुझ्यात मला खूप सिमिलॅरिटीज दिसतात. ते हेच म्हणजे आई आजी सुद्धा गरीब घरातनं लहानाची मोठी झाली. तू सुद्धा. आई आजी खूप कर्तबगार आहे. तू सुद्धा तशीच कर्तब. नाही, आई आजीने इतकी कर्तबगार नाहीये मी. मुळात कर्तबगारीत आमची तुलनाच होऊ शकत नाही. तुझ्यावर अजून वेळ आलेली नाहीये ना, म्हणून. जेव्हा तुझ्यावर वेळ येईल ना तेव्हा तूही सिद्ध करून दाखवशील स्वतःला. खात्री आहे माझी. आई आजी खूप मोठ्या आहेत म्हणूनच त्यांनी जी शाबासकी दिली ना ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. श्री, त्यांनी जशी शाबासकी दिली ना तसंच त्यांनी आशीर्वादाचा हात स्वतःहून माझ्या डोक्यावर ठेवला ना की सगळं काही मिळालं श्री. तो दिवस काही लांब नाही. मला घाई नाहीये रे. जे हळूहळू होतं ना ते दीर्घकाळ टिकतं. आणि तू बघ, माझं आणि आई आजींचं नातं असंच दीर्घकाळ टिकणारं असेल. आमीन. हो हो